ठीक आहे मग मार्केटिंग पण होतंय आणि जेव्हा माझ्याकडे 100% प्रूफ राहील येस तुम्हाला ऑफिशियली सांगू शकतो अनुभव घेतला काय काय रोज घेऊ अनालिसिस करायला परत काही आहे मग आपण किरण सरांना मी बऱ्याच वर्ष म्हणजे बऱ्याच महिन्यांपासून ओळखतो. ॲक्टिव्ह पण त्यांनी डेमो दिलेला आहे आणि माझ्या मुलीला थोडंसं चिडचिड व्हायची. तर मला वाटलं होतं की तिचं ब्रेनला मेबी ऑक्सिजन लेवल ऑक्सिजन कमी करत असेल. फिजिकल ॲक्टिव्हिटी तिची कडून 9th होती. बाकीचं सोडून दिलं होतं त्यांनी बाहेर खेळायचं. आणि गल्लीत पण तिच्या मैत्रिणी शिफ्ट झाल्या होत्या. सरांकडून चेक केलं तर डाऊट क्लिअर होता की क्लिअर झाला की तिचा थोडा मेंदूला ऑक्सिजन लेवल कमी होतं आणि थोडं त्यावेळी बीचं ते सोलर ड्रॉप्स घेतलं आणि एक ब्रेनच्या रिलेटेड घेतलं ना ब्रेन फंक्शनसाठी स्ट्रेस रिलीफसाठी तर ठीक आहे मग त्याचा रिझल्ट्स सरांचं कार्य बेस्ट ऑफ लक सर. कसं आहे की काही वेळेस आपण जरी मेडिटेशन करतो तरी काही सपोर्टिव्ह गोष्टी लागतात. कारण कसं आहे आपण काय जेवतो काय खातो हे पण आता सगळं हायब्रिड चालू. तर वेगवेगळ्या माध्यमातून काही डिझिजेस पुढे येऊ शकतात फ्युचरिस्टिक. लेट बी चेक करून घेतलं पाहिजे. काय शंका निघून जाते. जसं आपण वास्तूचे काही लोक वास्तू लावतात शंका काढतात बेसिकली. अशाच पद्धतीने शंका काढलेली जर त्याच्यात काही असेल आणि याचं काही साईड इफेक्ट्स नाही आयुर्वेदिक आहे त्यामुळे एखाद्याला त्याचा अजून बेनिफिट होऊ शकतो. थँक्यू. आता हे रेडी पण आहे असं वाटतं घ्यायचं आपल्याला भेटू शकतं का असं आता तसं नाही आहे. आपण जेव्हा मेडिसिन जे ज्यावेळेस टेस्ट दिल्यानंतर उद्देश आजार आहे ते त्याच्यामुळे आपल्याला मेडिसिन द्यायला जे औषध दिल्यामुळे आणि त्याच्यामध्ये सुप्त जे काही आजार जे दडलेले असतात ते ओपन करतो आणि उलट्या मारून पडल्यामुळे समोरच्याला जो एवढ्या वर्षापासून त्यांनी बॉडीमध्ये लपवलं ते जागृत झाल्यामुळे तिचं लाईफ वाढतं आणि त्याच्यामुळे त्याला खूप छान काही वाटेल की मला तिघांचे विशेष करून आभार मानतो की एवढा चांगल्या पद्धतीने एवढी चांगली इन्फॉर्मेशन हे आमच्यापर्यंत पोहोचवली जी जास्त आवडेल नव्हतं. आणि तुम्ही सांगितलं तसं मी आठवड्यापूर्वी टाळेसरांना फोन केला होता. मी नाशिकला आलेलो आहे. मला आमच्या व्हॉट्सअपवर चालू असतील मेसेजेस म्हणजे मला इंटरेस्ट आहे तर मला करायचं आहे आणि तुम्ही सांगायला पण मागच्या आठवड्यामध्ये खराब झालेला होता आणि शिंदे सरांकडेच म्हणजे यांच्या दृष्टीकोन आहे. एक मला स्वतःला हे करून घ्यायचं तर सरांच्या संपर्कात जाऊन पुन्हा कधी वेळ असेल असे अपॉइंटमेंट दिली तर मी स्वतः करून घेणार आहे आणि माझ्या मिसेसला जाऊन आपण मी कन्व्हिन्स करणार पण करून घेतलं तर चांगलं इव्हेंटच्या मी प्रकारचा एक माझा मुलगा जो आहे सरांनी सुरुवातीला स्टेजवर पेमेंट आहे त्याला स्टेजवर पेमेंट आहे प्रॉब्लेम नाही. डॉक्टरांनी आम्हाला क्लिअर सांगितलं नाही की आलोपॅथी 5-6 वर्षापासून चालूच झालेला आहे. खूप त्रास घेतले पण आता कंट्रोल झालेला आहे. पण तरीसुद्धा म्हणजे लो कॉन्फिडन्स आणि हे सायकोसोमॅटिक असेल की त्याच्याही संदर्भामध्ये मला विचारायचं करायला इच्छुक. थँक्यू व्हेरी मच.
फक्त आजच्या या सेशन बद्दल जेवढं आहे सेशनचा अनुभव मला चांगला होता. बऱ्याच काही नवीन असं गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि असं क्युरिओसिटी इन्क्रीज करण्यासाठी असं भरपूर काही मटेरियल होतं. मी या विषयाकडे नक्की अजून अभ्यास करण्याच्या हिशोबाने होईल आणि सेशन मला युजफुल. आपलं नाव काय? उपेन चौधरी. उपेन चौधरी. उपेन चौधरी. काय करतात? मी जॉब करतो. इंजिनियर. नाही मी MBA फायनान्स. तर माहिती असेल माझं छोटं कॉलेज आहे पाटील सर कल्चर आहे, बाकी लोकांना बोलवून नाही, पण अजूनही मला थोडंसं ते वाटतं की ही सुरुवात आहे, त्यामुळे हा सगळा रिस्पॉन्स आहे. एक वेळ अशी येईल, म्हणजे पूर्ण कॉन्फिडंट, एक वेळ अशी की जसं आज आपण बाकी गोष्टी डोक्यावर घेतो, जसं डॉक्टरांकडे तुम्ही कुठेही जा, अपॉइंटमेंट घ्यावं, डॉक्टर धर्माधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल ना 2 महिने अगोदर घ्यावं आणि नंबर तुमचा रात्री 2 वाजता अशी स्टेज घेऊ शकते पुढे एमआरआयची. आता झालेली आहे. जेव्हा आम्ही काम करतो तर सुरुवातीला मी डॉक्टरला फोन केला की लगेच येऊन जायचे. आता ते सांगतात की फोन केला की एकाकडे जायचं, ओळखीच्याकडे ते म्हणतात साहेब माझं पुढचे 10 दिवस कॅलेंडर कुठे 11वा दिवस द्या असं होतं. तर सांगण्याचं पण असं की येईल अशी वेळ, आय एम शुअर. आणि लोक हळूहळू जागृत होते. आता थोडेसे जागृत झालेले आहे. एनमार्स जागृत होतील, जेव्हा एनमार्स जागृत तेव्हा करतील. मी ज्यांच्याकडे जातो कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग ती लोक तयार. तर अशा प्रकारचा हा विषय